मंदिर संस्थांच्या दानपेटीत मौल्यवान वस्तू पडली तुमच्या भाविकाची. नेमके भाविक कोण होते, कधी घटना घडली आणि मंदिर संस्थान काय म्हणतात, भाविकाचं काय म्हणतात? नमस्कार, मी पुजारी अविनाश भालचंद्र गंगणे. 19/10/2025ला सूरज टिंगरे म्हणून पुणे येथील भक्त दर्शनासाठी आले होते. त्यांची पूजा वगैरे करून मी बाहेरच्या जिथं आरती करतात तिथं आरती वगैरे केल्यानंतर त्यांची इच्छा झाली की दानपेटीमध्ये एक काहीतर दान करावं म्हणून. तर त्यांनी रुपयाच्या स्वरूपात एक 2-4 हजार रुपये पेटीत टाकण्याचा त्यांचा मानस होता. ते टाकायला गेल्यानंतर त्यांचा हात वर काढताना त्या हातातली सोन्याची अंगठी पेटीमध्ये पडली. सदरील बाब ही मी मंदिर संस्थांच्या समोर आणून दाखविली. त्या अनुषंगाने त्यांच्या रायटिंगमध्ये अर्ज दिला तिथं PROला आणि अर्जाची पोच वगैरे घेऊन मी मंदिर संस्थांना कळविले. वारंवार मंदिर संस्थांना विचारून पण मंदिर संस्थान चालढकलचे प्रश्न करतात आणि व्यवस्थित उत्तर देत नाहीत. भक्त मला तिकडून फोन करून विचारतात की काय झालं, पण मी भक्तांना सांगितलं होतं की तुमची वस्तू परत मिळेल. कारण का मला जसं माहिती आहे, मी जसं मला कळतं आहे भक्ताच्या अंगठीचे फोटो देखील तुम्ही मंदिर संस्थांना दाखवले वाटतं. हो. आणि काय सांगितलं आता मंदिर संस्थांचं फायनल बोलणं काय झालं? मंदिर संस्थान असं बोलतं की 2017ला ट्रस्टीनं ठराव केलेला आहे. त्या ठरावानुसार ती वस्तू देता येत नाही. पण मला चांगलं माहिती आहे की मी लहानपणापासून पाहतो. माझा जन्म इथला, मी पुजारी आहे, लहानाचा मोठा इथं झालो आहे. ह्याच्या अगोदर कुठल्या वस्तू जर लेडीजच्या माणसांच्या हात मध्ये घातल्यानंतर वस्तू जर पडली तर ती वापस देण्यात येत होती. पण ही ठराव कुठल्या कायद्यानं किंवा कुठल्या अधिकाऱ्याने घेतला, ह्या ठरावाचं नाव पुढे करून भक्ताची लूट चालू आहे. एखाद्या भक्ताच्या मनाच्या विरोधात त्याची वस्तू चुकून पडलेली असताना देण्यात येत नाही, ही एकदम चुकीची बाब आहे आणि भक्तावर अन्यायकारक आहे असं